आपलं लाईफ ना स्पायकर सारखं असलं पाहिजे. हो रे. स्टायलिश, ट्रेंडी, अफोर्डेबल अँड कम्फर्टेबल. आणखी काय वासंती? आणखी हॉट. गा रे रे गा 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 रे रे गा रे गा रे गा रे गा रे धा रे धा रे धा रे गा रे धा रे धा रे गा रे धा रे धा रे धा रे धा रे बनी धा रे गा रे नो रे भोला ओ रे भोला बम बम भोले रे भोला चल करू रॉक एंड रोला. ओ रे भोला बम बम भोले रे भोला चल करू रॉक एंड रोला. सानी धापा कण कण मध्ये श्वास श्वासात सानी धापा मंदिर मना सानी धापा डिस्को मध्ये कर तू जोरात तब जा बनेगी सारी बात. हल्ला करूया हल्ला करूया जगुनी तू आता घे दंगा करूया मस्ती करूया कल किसने देखा है. बेहोश माहोल चौफेर ही नशा लावून पंख मनाला उडू चल जाऊ त्या निळ्या आभाळा. कोणी नसे तिथे बस तू तुझी खुशी आपल्याच मस्तीत हो न मन मोजी झूम झूम तू चल्ले गेला. फेसाळत्या पेल्यामध्ये बुडवून टाकू सारी रात रे. टेन्शन नको चिंता नको दुनियाला मारू लाथ रे. हल्ला करूया हल्ला करूया जगुनी तू आता घे दंगा करूया मस्ती करूया कल किसने देखा है. हल्ला करूया गुल्ला करूया जगुनी तू आता घे दंगा करूया मस्ती करूया कल किसने देखा है कल किसने देखा है. कसं शक्य आहे रोकडे? काय ताईला 2 मुलं कशी असतील? का नाही? अहो माझ्या टोनी तेलकाने जयच्या मागावर जाऊन सगळी माहिती काढलेली आहे आणि शिवाय आपल्याकडे पुरावे देखील आहेत. जयच्या सीडीज पण आल्या मार्केटमध्ये. आईची जय या जयचे सीडीज नाही तो बघा. अंगूर, राम और श्याम, किशन कन्हैया, जुडवा, किती पुरावे देऊ जुळेपणाचे. शिवाय हरवलेल्या पाखरांचा शोध या रहस्यमय पुस्तकात नायिकेला जुळी मुलं असतात याचा शोध लागतो पान नंबर 35 वर. रोकड्या तुझ्या प्रत्येक रहस्यमय पुस्तकात 35व्या पानावरच रहस्य उलगडतं का रे? हो म्हणून तर पान नंबर 35 मी 35 वेळा वाचतो. त्यामुळे खात्री लायकरित्या सांगू शकतो तुमच्या ताईला 35 मुलं आहेत. 2 मुलं आहेत आणि ती कुंभमेळ्यात हरवली असतील. येस. आठवा दादा आठवा कुंभमेळा. कुंभमेळा है ना? ताई कधी ग तू कुंभमेळ्याला गेली होतीस मला न सांगता? रोकड्या काय झालं दादा? शक्यच नाहीये. काय? ताईला एकुलता एक मुलगा आहे जय. हा मी स्वतः तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस हॉस्पिटलमध्ये उपस्थित होतो. हो हो. मग काय झालं असेल? ओके काय ओके? ओके आता माझ्या सगळं काही व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. काय झालंय? डॉक्टरांनी घोळ केला. हा 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 बिन बच्चे का बाप. येस. त्यांनी तुमच्या ताईच्या एका मुलाला किडनॅप केलंय ज्याला Yes. आपण शोधायला हवं. येस येस दादा. आणि लेट्स किडनॅप ह्या पुस्तकाच्या पान नंबर 35 वरती डॉक्टर लहान मुलाला नाही नाही आता मारायचं नाही. आता नाही मारायचं. काहीच झालेलं नाहीये तसं. आणि सतत तुमच्या कानफटात खाऊन खाऊन मी अर्धा बहिरा झालोय दादा. इट्स ओके.
नाही रोकड्या, मी तुला यावेळेस कानफटात नाही मारणार. थँक्यू दादा. मी तुझ्यासाठी वेगळी शिक्षा डोक्यात आणली आहे. काय दादा? रोकड्या सोडू सोडू. सोडा. आय मीन घट्ट धरा दादा, घट्ट हा, धरा. आणशील असले कोंबडे आणशील पुन्हा? सांगशील माझ्या ताईबद्दल, माझ्या भाचुकल्याबद्दल सांगशील? नाही दादा नाही. हा? कुठल्या रहस्य कथेच्या 35व्या पानावर असं लटकवलंय, कुणाला आठवतंय? नाही दादा नाही. माझ्या ताईला एकच मुलगा असताना 2-2 मुलं, 2-2 सोडू. नाही कुंभमेळ्यात गेली होती काय? नाही, 35 मुलं आहेत काय? नाही दादा नाही. किती मुलं आहेत ताईला? किती मुलं आहेत? तुमच्या ताईला एकच मुलगा आहे, त्याचं नाव आहे जय. ताई दादा हा? दादा मला काहीतरी सुचलंय, मला वर घ्या ना. पुन्हा रहस्य नाही नाही, कथा? आता काही रहस्य नाही, खरं सांगतो नक्की? दादा, मला वर घ्या दादा, हात जोडतो, मला वर घ्या. ये दादा तुमच्या ताईला एकच मुलगा आहे जय, पण तो दिवसा उजेडी वेगळा वागतो आणि काळोख पडल्यानंतर वेगळा वागतो. रोकड्या. हो, विश्वास ठेवा, समजून घ्या, जय एकच आहे. आठवा, गोलमाल चित्रपट आठवा, बोल बच्चन चित्रपट आठवा. रोकड्या. हा? म्हणजे ताईच्या कपाळावरची आठी कधीच निघणार नाही का रे? माझ्या भाचुकल्यासाठी मी काय कमी केलंय रे? दादा तुम्ही कमी नाही केलंय, तुम्ही जास्त केलंय. हा? तुमच्या फाजील लाडामुळेच तो बिघडलाय. रोकड्या, तू एकटाच माझ्या जीवाभावाचा आहेस रे. सांग मला, यावर उपाय काय? उपाय एकच, कान करा. आपनी आदा उदा खद खद खुदी रे माखूया. 7 तारीख आली रे 7 तारीख आली रे. हे आज मामा पैसे दे. गुड मॉर्निंग अंकल. मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आज 6 तारीख आहे. हे काय, लग्न ठरलं वाटत तुमचं? अहो पण 10,000 खूप कमी आहेत पार्टीसाठी यार. हो ना, आता 45 वर्षी लग्न ठरलंय म्हटल्यावर कम से कम 45,000 की तो पार्टी बनती आहे. फाजीलपणा बंद करा. ते पैसे घ्या आणि निघा इथून. या महिन्यात तुमच्या मामाने इतकेच पैसे पाठवले. काहीतरी घोटाळा होतोय तुमचा. माझा काहीही घोटाळा होत नाहीये. ही घ्या चिठ्ठी. बघू 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 बघू. थांब ना यार. जय बाळा, तू आता मोठा झालायस. पटपट वाच ना. आता माझ्याकडून फुकट पैसे घेणं तुला बरं वाटत नसेल, तुझा मामा सगळं परस्पर कसं काय ठरवतो. आणि म्हणून मी तुला ह्या महिन्यापासून मोजकेच पैसे पाठवणार आहे. तू माझा भाचा आहेस, त्यामुळे 10,000चे 3 लाख कसे करायचे हे तुला चांगलंच माहिती. जय, तुझ्या मामाला अशी दुर्बुद्धी कशी काय सुचली रे? काय माहिती यार, पण त्याचे काही चुकलं नाहीये म्हणा. ह्या जगात 10,000 घर चालवणारी माणसं आहेतच की. अरे पण 10,000 घर काय, आपल्या घराची साधी एक वीट सुद्धा चालणार नाही रे. अरे जय जय, काम कर, ऐक, हे घे, फोन लाव. आत्ताच्या आत्ता मामाला फोन लाव, नाही तर रस्त्यावर येऊ आपण. फोन लाव. कुठल्याही परिस्थितीत जयला फोन करायचा नाही. अरे मी करत नाहीये, आलाय फोन. कोणीही आलेलं असलं तरी जयला फोन करायचा नाही. रोकड्या, फोन आलाय. फोन आलाय, पण ऐका ऐका, फोन घेऊ नका. फोन घेतल्यानंतर त्याला सांगा की तू तुझ्या हिमतीवर काय तो मोठा हो, मी तुला पैसे पाठवणार नाही. ठणकावून सांगा. असं कसं सांगणार रोकड्या? माझा एकुलता एक भागचा आहे रे तो. कंट्रोल दादा, कंट्रोल. उचला. मामा कसा आहेस? मी मजेत, तू कसा आहेस? मी मजेत मजेत. मामा ह्यावेळी पैसे जरा कमी पाठवले. आवडलं ना तुला? मामाचा हा निर्णय आवडला ना? मला खात्री होती तुला हा निर्णय निश्चित आवडला. माझ्या स्वाभिमानी ताईचा स्वाभिमानी मुलगा आहेस तू.
मामा आईचे सगळेच गुण मुलात यायलाच हवे असं नाही ना. आईचा हा गुण चांगला आहे तुझ्यात आलाच पाहिजे तो. मामा पण हे असं अचानक. हे बघ, यापेक्षा जास्त पैसे मी तुला पाठवू शकत नाही. येस. काय कट झाला फोन पण आणि आपला पत्ता पण. काय झालंय काय? मामा ऐकत नाही. तो म्हणते तुझं तूच निस्तर. निस्तर असं कसं निस्तर? निस्तर म्हणजे काय? पैसे कुठून असे एवढे? ते काय नाही, मामाला सांग पैसे पाठव म्हणजे पाठव. माझा मामा तुझ्या मागच्या जमिनीचा देणेकरी होता. अरे तसं नाही रे, पण 10,000 2.5 लाखाचं कर्ज कसं फेडायचं आपण? किती? 2.5 लाख? अगं, एक मिनिट रस्त्यावर चर्चा नको, आपण घरी जाऊन बोलूया. तुझा मामा वेडा झालाय. ते माझ्या मामाला नाव नका ठेवा. माझा मामा आहे तो, आणि माझा मामा खूप चांगला आहे यार. त्याचे कोणीतरी कान भरले. असे कसे काम झाले? असा कसा तुझा मामा अनप्रेडिक्टेबल? काही सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही त्याला? तुझा म्हणून काही धाक आहे की नाही मामाला? अरे 6 तारीख आहे 6 तारीख. आपले आधी नातेवाईक रस्त्यावर आपल्या डोंबल्यावर येऊन रस्त्याकडे बसतील. अरे आईला आपण दुष्काळात 13वा. मी प्रॉमिस करतो मी वाचे नाही काढणार, पण सोडा. अहो आम्ही मुद्दामून तुमची गाडी नाही ठोकली. ऍक्च्युली आमच्या मेंदूवरच इतका मोठा. आमचं इतकं नुकसान झालंय, आम्ही तुमचं नुकसान कुठून भरून देणार आहोत? ऐकाव, एवढ्या गोष्टीची एवढी मोठी शिक्षा नका देऊ त्यांना. तुम्ही आणि द्यायचीच असेल तर एखादी बरी शिक्षा द्या ना. ते असे माशांनी आमचे पाय खाऊन टाकले तर आम्ही आयुष्यात कधीच आमच्या पायावर उभे नाही राहू शकणार. प्लीज. तुमच्यापैकी आलं कोण आहे? इकडे या आणि आम्हाला सोडवा ना प्लीज. अल्लाख तुमच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. 24 वर्ष गंगेच्या थंडगार पाण्यात उभं राहून मी ह्या मंत्राचा जाप केला. तुम्हाला 24 मिनिटं पाण्यात उभं राहता येत नाही? यातले मासे काढा. आम्ही 24 मिनिटं काय 48 तास पण उभे राहू. मूर्ख मुलांनो, तुम्ही माझ्या गाडीच्या समोरचं स्वर्ण फूल, पवित्र फूल तोडलेलं आहे. आता तुम्ही 2,40,000 24 दिवसाच्या आत माझी नुकसान भरपाई करून द्या, नाहीतर तुम्हाला जलसमाधी देईन. हो तुम्ही असं कसं बोलू शकता? तुम्ही सुद्धा पुरुष आहात ना? सिद्ध पुरुष आहात ना? हे सिद्ध पुरुष म्हणून तर पाण्यात उभं केलं, नाही तर बुडवलं नसतं का? आम्ही तुमचे पैसे नक्की देणार. देणार काय देणार? आता कुठून आणायचे एवढे पैसे? तुला काय गरज होती कबूल करायची? मी कबूल केलं नसतं ना तर पाण्यात उड्या मारणारा डॉल्फिन झाला असता तुमचा. ते आता तसंही होणार आहे. कुठून आणणार आहोत पैसे 24 दिवसात? बोलते नुसती. येतील, नक्की येतील.